प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ह्या दिवसांमध्ये आपण रक्तसाक्षी संतांची मालिकाच साजरी करत आहोत. काल आपण संत जॉन दिब्रिटो रक्तसाक्षी ह्यांची स्मृती साजरी केली. आज आपण रक्तसाक्षी संत आगाथा हिचा सन्मान करत आहोत. संत आगाथा हिचा सण 5 फेब्रुवारीला ठरलेला असल्यामुळे जरी संत गोन्सालो गार्सिया, पॉल मिकी हे सर्वजण 5 फेब्रुवारी ह्या दिवशी रक्तसाक्षी ठरले, तरी त्यांची स्मृती 6 फेब्रुवारीला साजरी केली जात असते. भारतामध्ये मात्र गोन्सालो गार्सिया ह्याला विशेष स्थान देण्यासाठी 7 फेब्रुवारी हा दिवस मक्रूर करण्यात आलेला आहे. हे सर्व रक्तसाक्षी संत आपल्याला एका महत्त्वाच्या सत्याकडे घेऊन जातात की एकीकडे शारीरिक रक्तसाक्षीत्व तर दुसरीकडे आध्यात्मिक रक्तसाक्षीत्व असतं. आणि अशा प्रकारचं रक्तसाक्षीत्व अविलाच्या संत तेरेसाने स्पष्ट केलेलं आहे. ती म्हणते की प्रेमाचं रक्तसाक्षीत्व देखील असू शकतं. शरीराने रक्त सांडणं कदाचित सर्वांना शक्य नसेल, परंतु काही ठिकाणी आपली इच्छा असूनसुद्धा काही गोष्टींचा त्याग करणं हे आध्यात्मिक रक्तसाक्षीत्व असतं. प्रेमाचं रक्तसाक्षीत्व म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील प्रेमापोटी मी काही गोष्टींचा अगदी मनापासून त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे पहिल्या वाचनात आपण पाहतो की दाविदाने हळूच आपली सूत्रे आपला पुत्र शलमोन ह्याच्या हाती सोपवली. नाईलाजास्तव नव्हे तर स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने त्याने खांदेपालट केला. त्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप सुख अनुभवलं. परमेश्वराकडून खूप कृपादानांचा, आशीर्वादांचा आस्वाद घेतला आणि म्हातारपणामुळे योग्य प्रकारे त्याला मृत्यू आला. परंतु तत्पूर्वी त्याने आपली सगळी सूत्रे आपल्या मुलाच्या हाती सोपवली. पुष्कळ वेळेला माणसांना आपली पदं सोडावीशी वाटत नाही. आपल्या हातामध्ये असलेल्या चाव्या सासूला सुनेकडे द्याव्याशा वाटत नाहीत. आपल्या कनिष्ठांना किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्यांच्या हाती अधिकार देणं वरिष्ठांना फार कठीण वाटत असतं. दाविदाने त्यासाठी एक उत्तम असा आदर्श आपल्यासमोर उभा केलेला आहे. इतकंच नाही तर दाविदाने शलमोनासाठी सगळी तजवीज करून ठेवली. नंतर शलमोनाने मंदिर उभारलं, परंतु त्याची सगळी पूर्वतयारी दाविदाने करून ठेवलेली होती. लागणारा पैसा, त्या व्यतिरिक्त लागणारं लाकूड, लागणारा धातू आणि माणसं ह्या सगळ्यांची जमवाजमव दाविदाने करून ठेवलेली होती. अशा प्रकारे खांदेपालट करण्यासाठी माणूस ज्यावेळेला तयार होत असतो तेव्हा तो कधीच लहान बनत नसतो, तो खऱ्या अर्थाने महान बनत असतो. तीच गोष्ट आज आपण शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याजवळ असलेला अधिकार आपल्या प्रेषितांच्या हाती सोपवतो आणि त्या प्रेषितांना कामगिरीवरती पाठवतो. आणि त्यांना कामगिरीवरती पाठवत असताना त्यांना सांगतो की परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे. अशा प्रकारची घोषणा आता तुम्ही करा. मी अगदी सुरुवातीला केली की काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा, असं मी लोकांना ओरडून सांगितलेलं आहे. आत्ता तुम्ही देखील तसंच करायचं आहे. येशू त्यांना अधिकार देऊन पाठवतो, त्यांना मार्गदर्शन करतो. नंतर ते जेव्हा परततात तेव्हा देखील त्यांचे अहवाल मोठ्या आनंदाने, उत्सुकतेने, कुतूहलाने ऐकून घेतो आणि परमेश्वराचं स्तुतिस्तोत्र गातो. इथेच प्रभू येशू ख्रिस्ताची महानता दडलेली आहे. ह्या महानतेचं वैशिष्ट्य काय आहे? आपला अधिकार अगदी मनापासून दुसऱ्या व्यक्तींच्या हाती सोपवणं. ते प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी लीलया केलेलं आहे. सौम्य, लीन, नम्र हृदयाचा येशू हे सहज करू शकलेला आहे. माणसाचा अहंकार कधीकधी ह्या गोष्टीच्या आड येऊ शकतो.
तो अहंकार कोणत्याही स्वरूपात वावरू शकतो. नाईलाजास्तव दुसऱ्या व्यक्तीच्या हाती व्यवहार सोपवायचा, परंतु त्या व्यक्तीची चूक कधी होईल त्यासाठी टपून राहायचं, ह्याच्यामध्ये अहंकार दडलेला असतो. हा खांदेपालट नसतो. फक्त अधिकार वरवर दुसऱ्यांना दिलेला आहे, परंतु सगळी सूत्रे हातामध्ये ठेवलेली आहेत, सगळी गुपितं मनामध्ये ठेवलेली आहेत. आणि नवीन व्यक्ती कशाप्रकारे चुकू शकेल त्यासाठी माणूस प्रयत्नशील असतो. आज आपण दाविदाकडून प्रभू आणि दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडून महत्त्वाचा धडा घेऊया. वेळ येताच हातातली सूत्रे दुसऱ्यांकडे सोपवायची, त्यांना आता पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. योहान बाप्तिस्ताने देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होताच आपल्या शिष्यांना सांगितलं की त्याची वृद्धी व्हावी, माझा ऱ्हास व्हावा हे योग्य आहे. हे शब्द काळजाच्या कुपीत जपून ठेवूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.